मस्तक चरणी ठेवितसे थोरे वसांडेले आपुले परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविते परोपकारे भूताची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही काय वानवाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवितसे तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे काय वानवाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवितसे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला विठ्ठला
वासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याच्या चरणी जाना साष्टांग नमन करीत असो वाद्यभूषित पावन तो प्रत्येक शामरेंद्रा समान तयाची चरणी जान साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जे कीर्तनी वैवासित लोका तयाची चरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची चरणी नमन गा जेने धर्मजित विलाची बळे तो संभाजी जान नवाळे कावतरला जयाची कुळे तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत असो विठाला 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 आता विनोवा विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तू आदि माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा कायवानु आता न पुरे हिवानी मारतानगडे मला तिथरो गेला एक मासवर बर मला कळत नाही तेच बरं आहे अरे जमलं जमलं
गट्टा 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 मोबाईल लावा. मोबाईल मोडून जाईल ना हो. ते आमच्यासारखं पाहिजे होता गरिबीचा जमत होत त्याचा भारीचा असं. बाबा टोपी काढा तुमची. मागची बाई त्यानं शाप दिल्यावर तुम्ही जळून जाता. कसं होतं ते आधी जागा धरून बसल्यात ना मला बघायला. मला पैसे यायला काय हे डिझेल खर्चून आलेत ना ऐकायला. बाबा तुमचाही पटका काढा काय होत नाही. काढा ना. हाव ना दिसच त्याला अवघड झाला. आता काय करावं. आता मी जागा आणता आली असती तर आणली असती माय, पण जागा नाही ना आणता येत. मला लय मोठी जमीन आहे पण आणता येत नाही. विठाला 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 कायवान वाता न पुरे हिवाने मस्तक चरणे ठेवे तसे थोरी वसांडिली आपुली परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगाद्वारे तुकोबराय प्रतिपादित करतात निमूटपणे की संतांचा महिमा वर्णन करत असताना माझी वाणी पुरत नाही. काय वाणू आता न पुरे ही वाणी तुकोबराय म्हणतात. म्हणून मस्तक चरणे ठेवी तसे. या संतांचा महिमा प्रतिपादित असताना माझी वाणी अपुरी पडते. याच्याकरता मी संतांच्या चरणावर डोकं ठेवणं हे उचित मानतोय. काय संतांची व्याप्ती. थोरे व सांडिले आपुली परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी. परिसा लोखंडाला स्पर्श करत असताना कधी असं म्हणत नाही की मी लोखंडाला स्पर्श केल्यावर लोखंडाचं सोनं होतंय. ती 40 रुपये किलो विकणार लोखंड लाखो रुपये तोळा विकल्या जाते. ही परिसाची संगती झाली रे झाली की लोखंडात इतका बदल होतो. ती संतांची अवस्था आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. संतांचं जीवन विश्वाच्या कल्याणाकरता आहे. आपलं जीवन स्वतःच्या कल्याणाकरता. देह कष्ट वेते परोपकारे. आपणही खर्च देह कष्ट करतो, आपणही जीव जाळतो, पण संसारातल्या लोकांसाठी संत विश्वासाठी. भूताची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही. भांडवल या शब्दाचा अर्थ श्रीमंती. काय संतांच्या जीवनातली श्रीमती. दुसऱ्यावर दया करणं. भूताची दया. भूत या शब्दाचा अर्थ जीवसृष्टी. मुंगीपासून तर झाडापर्यंत. अरे हे झाड तोडू नकोस हे राजा. हे झाड रस्त्याच्या कडेला आहे. एखादा वाटसरू जर रस्त्यानं चलत असेल, त्याला ऊन लागला असेल, तर या झाडाच्या सावलीला बसन रे बाळा. या झाडाला तोडू नको. त्याच्यावर सुद्धा दया करणं ही संतांची श्रीमंती आहे. भूताची दया हे भांडवल संता. आपलं भांडवल काय. जमिनी घेणे, मोरंड्या घेणे, मोठमोठाली बंगले घेणे, विहिरी पाडणे, बोर पाडणे, पाईपलाईन करणे. जास्तीत जास्त कसं उत्पन्न होईल, जास्तीत जास्त आपल्याला पाहणे रावण्यात कसा मान भेटेल, हे आपलं भांडवल आहे. संतांचं भांडवल हे नाही. संतांचं भांडवल हे दुसऱ्यावर दया करणं. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे. सुख कशात संतांचं. आपलं सुखे महापोरग नोकरीला लागलं पाहिजे. माझा मुलगा व्यापार क्षेत्रात मोठा झाला पाहिजे. आपलं भांडवल. माझा मुलगा राजकारणात फार मोठा झाला पाहिजे. आपलं भांडवल. आणि संतांचं भांडवल जग मोठं झालं पाहिजे. ऊस तोडणाऱ्या हातात कोयतं होतं. संतांनी विचारलं बाळा काय चाललं. काय नाही मालक.
छान आहे, बरं आहे. लेकर बाळ एकच पोरग आहे, काय करतय? आज ऑर्डर आली, कलेक्टर झाले. टाळी वाजली संतांनी, वा 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 वा. गरीबाचं लेकरू इतकं उंच गेलं, याच्यात संतांचं सुख आहे. आपलं सुख सांगू, ते फलाण्याचं पोरग शिक्षक झालं, माहिती आहे आम्हाला. काऊन तो या पोटात डबा उठला? त्या बापाला पगार द्यायची का त्याला? हा, फुकट कळण शेंडी वळवळ काऊन इचकत तो तर वानरांवर बळड्यासारखं. नाही म्हणे, काय त्यानं बंगला बांधला, माहिती आहे आम्हाला. काय माहिती तुला? त्याला गौसलं. तू काऊन पैठण पासून गिरगाव पस्तोर जेसीबी नाही उकरलो? तुला काऊन नाही गौसलं सोमल्या? एखाद्यानं बंगला बांधला म्हणजे म्हणतो त्याला गौसलं. अरे निमूटपणे सहन करायला पाहिजे. त्याचं प्रारब्ध उधायला आलं, ते मोठं झालं. दुसऱ्याचं बरं झाल्यावर पोटात दुखत ती माणसं असतात, आणि दुसऱ्याचं बरं झाल्याच्या नंतर समाधान मानतात, ही संत असतात. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला 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 पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, असीम प्रयत्नानं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानदान, अन्नदान सोहळा, बाग भगवतीचं अधिष्ठान, कोल्हापूर निवासी, बरोबर आहे? कोल्हापूरचं स्थान आहे ना? हो. कोल्हापूर निवासिनी आई जगदंबा महालक्ष्मी माता अशा पवित्र अधिष्ठानावर चालत असलेला ज्ञानदान, अन्नदान सोहळा आणि आजच्या 4थ्या दिवसाचं कीर्तन करण्याचा योग, तुकोबारायच्या अभंगावर बोलण्याचा योग तुम्हा गावातल्या मंडळीच्या वतीनं माझ्याकडे आला. याकडे ठाण नगरीतील जेवढ्या आडनावाची माणसं असतील तेवढ्याला धन्यवाद. मला काही सगळ्यांची नावं पाठ नाहीत, मला काय पाठ करून इथली ग्रामपंचायत बिलार व्हायची नाही. सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. तारखेच्या संदर्भात आमचे वार महाराज सारखे 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 फोन करीत होते. योग आला. एके दिवशी पैठणे बापूंचं श्राद्ध होतं, त्या दिवशी मला पत्रिकाही घेऊन आले. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. आल्या आल्या ज्यांच्याकडे चहा घेतला, जावयासारखा आदर केला, डॉक्टर साहेबांनाही धन्यवाद. मृदंगाचार्य महाराज, गोड मृदंग वाजिता, तुम्हाला सुद्धा प्रणाम. गायन क्षेत्रातली, या परिसरातली बुलंद तोप नागरे महाराज, पेटीच्या पट्ट्या सुद्धा ज्यांच्या आवाजापुढं मी म्हणतात, अशी देवानं विटेवरच्या मालकांनी ज्ञानोबराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज या अष्टादश संतांची कृपा झाली. नागरे महाराज, तुमच्या आवाजाला प्रभुत्व आलं. गोड असा आवाज नागरे महाराज, तुम्हाला धन्यवाद. इकडे असणारे, सोबत असणारे आसाराम महाराज, संचललंही चोळायचं नाही. हो, बरेच माणसं संचयमुळेच पडले. हो, ते सोबतचे काही एवढं नाही. त्यांच्या बाजूला आमचे कापशे महाराज, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. गोड आवाज आहे. सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. बाकीच्यांची नावं पाठ नाही. मीच नाव घ्यावा असं वाटत असेल ते येडेवानी करू नका. सक्रातीच्या दिवशी तुमच्या बायका घेत्यालच. विठाला 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 विठाला. लांबून आमचे गोरे महाराज आले, त्यांनाही धन्यवाद. बरीच काही महाराज मंडळी, तुम्ही सुद्धा आले. पिंपरीहून पुन्हा आहेत ना बरेच. आता ऐका, या परिसरातला यती, योगी, जपी, तपी, संन्याशी, अनुरागी, वारकरी संप्रदायातला गायनाचार्य असेल, पक्वदाचार्य असेल, मृदंगाचार्य नाही का, आणि कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, भागवतकार असेल, रामायणाचार्य असेल, या सगळ्यांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. आता नावच घ्यावा अशी अपेक्षा करू नका. विठाला विठाला पुरे ही वाणी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझी वाणी पुरत नाही. संतांचा महिमा वर्णन करत असताना असं काय असेल बरं संतांकडं की जेणेकरून तुकोबाराय सुद्धा छेद देतात की माझी वाणी पुरत नाही. मला असं वाटतंय, तुकोबाराय जर म्हणतात माझी वाणी पुरत नाही, तर गिरगावकर किती कडी शिजीन. काय लायकी आहे माझी संतांचं वर्णन करण्याची? तुकोबारायच्या व्याप्तीचा जर विचार केला तर तुकोबारायच्या व्याप्तीचं वजन करण्यासाठी ब्रह्मदेवानं तराजू तयार केलं. त्या तराजूच्या साखळ्यात तुटल्या. इतकी कितकी तुकोबारायची व्याप्ती होती. तुकोबारायच्या नावाचा अधिकार जर पाहिला तर तुम्ही आम्ही ज्याला भेटतो त्याला यम म्हणतात, आणि या यमानं तुकोबारायचं नाव ऐकलं की त्याचं धोतर फाटत आहे.
मुलूक सोडून दिले. तर दक्षिणेच्या राजानं कोणाच्याच बापाला भेट नाही. ते दक्षिणेच्या राजा यम किती रगिले सांगू तुम्हाला. आम्हाला सांभाळण्यासाठी पृथ्वीवर नालायकाची संख्या वाढली की पंढरपुरातला मालक अवतार घेत असतो. त्याचं कार्य संपल्यावर यम त्याला सुद्धा ठेवत नाही. येथे नाही उरू आले अवतार यरती पामर जीव किती. म्हणजे यम हा कोणालाच भेट नाही. पण तो तुकोबरायचं नाव ऐकल्यावर त्याचं धोतर फाटत आहे. कोणी कोण फाटतंय घरी गेल्यावर पहा. इतकी ज्यांच्या नावात धमक आहे. वाणीत काय ताकद असेल तरी पण ते म्हणतात माझी वाणी पुरत नाही. काय व्याप्ती असेल तुकोबरायच्या अधिकाराची. तुम्ही आम्ही सगळे कशा करता बेजार आहेत. कीर्तन ऐकायला आलेत. इकडे काय बंडलं गावसणार आहेत का पैशाचे. अद्याप नाही. कशासाठी आलेत माणसं. कळत नकळत घडलेली पाप अपराध नामस्मरणानं नाहीशी होत असतात. आणि म्हणून कीर्तन चांग होयांग हरिरूप. कीर्तनामध्ये माणूस हरिरूप झाला पाहिजे. हो, पण कीर्तनात जरी तमाशा केला मग मात्र बोकांडीवर पाप पडत असतं. करणाऱ्याच्या बी आणि ऐकणाऱ्याच्या बी, त्याला आणणाऱ्याच्या बी. सगळ्यात जास्त पाप पडत असतं ज्यानं पैसे दिलेत त्याच्या बोकांडीवर. नालायकाला ज्यानं बोकांडीवर घेतलं त्या नालायकानं केलेला गुन्हा पैसे देणाऱ्याच्या डोक्यावर पडत असतोय. म्हणून सर्वाभूती द्यावे अन्न आणि द्रव्य पात्र विचारून. पैसे मात्र त्याची लायकी बघूनच दिले पाहिजे. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. सगळी जण माणसं पाप क्षालन हितार्थायाम यतो श्रवणो नाम निष्ठा नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलंय का. आपलं पाप संपवा याच्या करता नामस्मरण ऐकायचं. आणि पाप संपलं की मोक्ष भेटत असतो. हे तुम्ही आम्ही मोक्षाचे आतुरतेने यायनं मोक्षाला मोजलत नाही. त्याच्या इथं धुन धुवाला होता मोक्ष. मोक्षामा घरी कामारी हे दाशी. धुणे धुवायला मोक्ष, भांडी करायला मोक्ष, सडा टाकायला मोक्ष, सारवण करायला मोक्ष, पाणी भरायला मोक्ष, वाटेल ते टाका उपडलेले काम करायला मोक्ष. मोक्षामा घरी कामारी दाशी. काय ताकद असेल तुकोबरायची. याच्या पलीकडे सांगू का. मोक्ष सुख हानू लाता. मोक्ष सुखाला लाता हाणणारी माणसं काय व्याप्ती असेल. याच्या पलीकडचं टोक सांगू. 2839 गावं आजच्यानं माझी महाराष्ट्रातली पूर्ण झाली. मला वाटते तवर बुवा इथं पहिल्यानंच आलो का. पहिल्यांदाच आलो. हा, दुसरीकडे आलतो. बर, हो, ते चांगलं माहिती मला. बैठकीत सांगेल तुम्हाला. विठाला 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 विठाला. 2839 गावं फिरलो. काय अनुभूती. महाराज विश्व हरिनामाने ढवळून काढे तुकोबरायने. विश्व हरिनामे ढवळीले जग. इतकी ताकद आहे. याच्या पलीकडे सांगू का. तुकोबरायच्या काळामध्ये इस्लाम राजवट होती. 7 पातशाह्या होत्या. 7 पातशाह्या. मोबाईल इचकी जा. खपक्या मोबाईल दिले देवान तुम्हाला. मुक्काम पाड्यावर अर्धा हात राहिला आणि अर्धा पांग राहिला. उघडे नागडे चित्र नका पाहत जाऊ. त्याच्यात इतिहास बघत जा, लक्षात येईल. 7 पातशाह्या. एक पातशाही संपली. 6 पातशाह्या. आदिलशाही. अशी लोक अशा शाह्या होत्या. एक सांगितली, 5 बघा कोणत्या होत्या. अशा इस्लाम राजवटीचं प्रकरण भयानक प्रस्त असताना त्या काळात क्रांतिकारी संत तुकोबराय जन्माला आले. निर्भीड वक्तव्य, न भिणारी वक्तव्य. आता छत्रपती जन्मावर दुसऱ्याच्या घरात. ही अवस्था आहे.